काही दवाखाने हे लूट करताय साहेब, आणि म्हणून याचं ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे. जेवढे तुम्ही पैसे घेतले त्या सगळ्या रुग्णांचे पैसे डीसी मला हे पूर्णतः वापस मिळाले पाहिजेत. आमदार महोदयांची कॉपी पाठवा. कारण का आपल्या महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा पैसा खर्च होतोय, केंद्राचा एवढा मोठा पैसा खर्च होतोय, परंतु काही दवाखान्यामध्ये अक्षरशः लूट आहे. तुम्ही तुमच्यावर ॲक्शनच घ्यायच्या का? तुम्ही जर अशा पद्धतीने रिॲक्ट होत असाल आणि रुग्णांच्या जीवाशी खेळाल, कडक कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका. विनंती माझी. मी डॉक्टर जरी नसलो परंतु दररोज 4-5 तरी रुग्ण माझ्याकडे येतात. साहेब, मी मुद्दामून या ठिकाणी सांगेल का आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वर्षी 192 कोटी रुपये वितरण झालं. या वर्षामध्ये 240 कोटी रुपये वितरण झालं. जवळजवळ 80,000 शस्त्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. मी मुद्दामून या ठिकाणी बुकलेट त्या ठिकाणी चेक करत होतो का जवळजवळ 104 दवाखाने या योजनेमध्ये सामील झालेले. त्यापैकी 10 दवाखान्याचे नाव आपल्या बुकलेटमध्ये दिले. मी मुद्दाम त्या ठिकाणी सबमिशन करत असताना 104 कोणते त्याचं नाव त्या ठिकाणी सांगा असं मी मुद्दाम एक वाक्य त्या ठिकाणी बोललो. साहेब, योजना खूप चांगली आहे, त्या योजनेविषयी दुमत नाही. उपचार होतोय. मी माझं वैजापूरमध्ये आता जरी आमदार म्हणून काम करत असलो परंतु गेल्या 25 वर्षापासून आरोग्याच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी काम करतोय. ते साहेब, मी डॉक्टर जरी नसलो परंतु दररोज 4-5 तरी रुग्ण माझ्याकडे येतात का बोलणारे सर मला कुठे जायचं आहे, तुम्ही जरा मला मार्ग सांगा, है ना. मी SMBTकडे जाऊ, मी नगरकडे जाऊ का, मी छत्रपती संभाजीनगरकडे जाऊ, मी कुठे जाऊ, कुठे ट्रीटमेंट मला योग्य मिळेल, कमी याच्यात मिळेल, फ्रीमध्ये मिळेल. परंतु साहेब, या ठिकाणी मी फक्त एक शोकांतिका व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आज हजर झालो. सगळ्या दवाखान्याला मी नाव ठेवणार नाही. 104 नावं जर समोर जर आले तर त्यापैकी काही नावं मी तुम्हाला जरी या ठिकाणी समोर सांगू शकलो नाही, परंतु काही दवाखाने हे लूट करताय साहेब, आणि म्हणून याचं ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे. शेटे साहेब, मी विनंती या ठिकाणी करणारे आमदार म्हणून का आपल्या महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा पैसा खर्च होतोय, केंद्राचा एवढा मोठा पैसा खर्च होतोय, परंतु काही दवाखान्यामध्ये अक्षरशः लूट आहे. मी त्या ठिकाणी दवाखान्याचं नाव तुम्हाला वैयक्तिक सांगल, परंतु एका दवाखान्यामध्ये मला असं आढळलं पेशंट 1 आणि बेडवर 3 जण. अशा लोकांचं ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे. मागील वर्षामध्ये ज्या ज्या पेशंटनी ज्या ज्या ठिकाणी सेवा घेतली, उपचार घेतले, त्या त्या दवाखान्याची यादी तुम्ही पहा आणि त्यापैकी कमीत कमी 10% ऑडिट झालं पाहिजे. त्या माणसाला तुम्ही प्रत्यक्षपणे जाऊन भेटले पाहिजे का बाबा तू खरोखर त्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली का फक्त बेडवर जाऊन झोपून राहिला. आणि सगळ्यात मोठं हे आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे साहेब, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करील का असे दवाखाने शोधा आणि ज्या दवाखान्याचं ऑडिट झालं नसेल पेशंटचं ऑडिट करा. ज्या पेशंटनी त्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली असेल, खरोखर ट्रीटमेंट घेतली का हे शोधा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करील का आदरणीय प्रधानमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आरोग्यमंत्री आमचे मित्र प्रकाश आंबेडकरजी यांनी अत्यंत चांगली योजना त्या ठिकाणी आणली. याचं खऱ्या अर्थाने मी आमदार या नात्याने स्वागत करतो. सगळे पेशंट खुश आहे, परंतु काही मोजक्या दवाखान्यामुळं हा प्रश्न मला निर्माण करण्याची आपल्यासमोर त्या ठिकाणी वेळ आलेली. धन्यवाद. मग मी तुमच्यावर ॲक्शनच घ्यायच्या का? तुम्ही जर अशा पद्धतीने रिॲक्ट होत असाल आणि रुग्णांच्या जीवाशी खेळाल, अध्यक्ष ह्या नात्याने माझी आजची पहिली ऑर्डर त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या रुग्णांचे तुम्ही पैसे घेतलेत ते पैसे ताबडतोब वापस करा. तक्रारी प्राप्त आहेत, त्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत माझ्यावर. मला कडक कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका. विनंती माझी. जेवढे तुम्ही पैसे घेतलेत त्या सगळ्या रुग्णांचे पैसे डीसी मला हे पूर्णतः वापस मिळाले पाहिजेत. आमदार महोदयांची कॉपी पाठवा. कारण एकमेव लोकप्रतिनिधी आलेत. सगळे आमदार मला फोन करतात काय साहेब कधी येतात कधी येतात ते आले. त्यामुळं दरम्यानच्या काळामध्ये घेतलेले हे करा. सध्याची तुमची जी शिक्षा आहे तुम्हाला सौम्यच आहे त्या पद्धतीने, कारण तुम्ही फ्रॉडंट ॲक्टिव्हिटी केल्यानंतर एवढी सौम्य शिक्षा नसते. विनंती माझी की अशा पद्धतीने करू नका. पूर्ण व्हेरीफाय करून सगळे पैसे वापस देऊन टाका पहिलं, आणि इथून पुढं अशा पद्धतीनं हे चालणार नाही. तुम्ही वन वे काम कराल तर अशा पद्धतीने चालणार नाही. आमच्या यंत्रणाला सांगितलं आम्ही सस्पेंड करण्याची गरज काय, त्यांनी स्वतः डिनाय केलं. सस्पेंड केव्हा करावं लागतं की त्यांच्यात काहीतरी वेगळं हे असेल तर तुम्ही स्वतः डिनाय करताय पेशंटला. आश्चर्य हो. आणि तुम्हाला कलेक्टर महोदय विनंती करतायत, सगळे विनंती करतायत. आमच्या DCना DHना तर काही तुम्ही हेच करत नाही. दूरचे पेशंट आहेत, जीविताशी खेळ नको ना. पैसे आज येतील नाही उद्या. उद्या 1 कोटी रुपये दिले तुम्ही पेशंटचा जीव वापस देणार आहे का? तुमच्या CO साहेबांना सांगा आज ते स्वतः उपस्थित राहायला पाहिजे होते. मी धर्मादाय साहेबांना विनंती केली होती की त्यांना स्वतः उपस्थित राहायला सांगा. ते फार मोठे नाहीत किंवा काय नाही.